नमस्कार मंडळी. रेडीमेड सांडग्यांचा काळा मसाल्यातला रस्सा. अशा प्रकारचे रेडीमेड सांडगे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हालासुद्धा माहीत आहे. हे मुगाचे असतात किंवा उडदाचे असतात. तर याला वड्यासुद्धा असे म्हटले जाते. बहुतेकाने ह्या वड्या करून पाहिल्या असतील. कोणाला जमल्याही असतील, कोणाला जमल्यासुद्धा नसतील. पण या वड्या जास्त पाण्यात घातल्या तर गाळ होतो आणि नाही घातल्या तर बिलकुल शिजत नाही. तर या वड्यांचा रस्सा कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. चला तर मग जान्हविका रसोईमध्ये मस्तपैकी मटणापेक्षा भारी असा हा वड्याचा रस्सा. फोडणी द्यायच्या आधी वड्या 5 मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवायच्या. कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. वड्यांचा परिचय अगोदरच करून झाला. इथे मी पाव इंच आल्याचा तुकडा, 5-6 मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, सुकं खोबरं आहे छोटी वाटी आणि 2 कांदे घेतले आहेत. त्यातला एक कांदा मी फोडणीसाठी वापरणार आणि एक कांदा मसाला भाजण्यासाठी वापरणार आहे. त्याच्यातला एक कांदा घेऊन मस्तपैकी असा पातळ चिरून घ्यायचा. तुम्हाला पुन्हा एकदा साहित्य दाखवते. चिरून घेतलेला कांदा, लसूण पाकळ्या सोलून घेतल्या, आलं, हिरव्या मिरच्या आणि खोबरंसुद्धा किसून झालं. आता मसाला भाजायला घ्यायचा. मसाला भाजताना लोखंडाच्या भांड्यात भाजा. खूप मसाला छान भाजून होतो आणि त्यानिमित्तानं का होईना आयन पोटात जातं. पॅन चांगला गरम करून घेतला ना तर अर्धा पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले घालायचे मसाला भाजताना, खास करून काळ्या मसाल्यासाठी तरी. तर आता याच्यामध्ये अगोदर कांदा घालून घेऊया. व्हिडिओ जास्त मी मोठा नाही करणार, डायरेक्ट तुम्हाला मी भाजलेला कांदाच दाखवत आहे. कांदा चांगला ब्राऊन रंगाचा भाजून झाला की त्याच्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे घालून घ्यायचं. भाजल्यानंतर मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा निघून गेल्यावर मसाला छान भाजून झाला आहे. आता याला प्लेटमध्ये काढून घेते. भाजलेला मसाला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. पॅनमध्ये पुन्हा एकदा थोडेसे तेल घालून आता सुके खोबरे घालून घ्यायचे. शेवटला सुके खोबरे घालून घ्यायचे आणि खोबरेसुद्धा जास्त जाळायचे नाही. अशा प्रकारे ब्राऊन रंगाचे होत आले की गॅस लगेच बंद करून टाकायचा आणि खोबरेसुद्धा लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. सर्व थंड झालेले साहित्य मसाले मी जारमध्ये घालून घेतले. त्याच्याबरोबर हिरवी कोथिंबीरची जुडीसुद्धा चांगली मूठभर घालून घेतली. मसाला वाटून झाल्यानंतर कढईमध्ये लगेच तेल घालून घ्यायचे. चांगले 1.5 पळी तेल घालायचे. तेल चांगले गरम झाले की लगेच फोडणीसाठी कांदा घालून चांगला ब्राऊन रंगाचा आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. भिजत घातलेल्या वड्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. तेलामध्येच वड्या घालून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. वड्या शेवटला नाही घालायच्या. तेलामध्ये चांगल्या वड्या परतून घेतल्यानं चव खूप छान लागते. आता मसाले मी घातले आहे. 1 चमचा आपला घरगुती मसाला, 1 चमचा धने आणि अर्धा टीस्पून हळद आणि हा काळा मसाला, तो घालून चांगले सर्व मसाले एकत्रित करून छान असे परतून घ्यायचे. काळा मसाला करताना कोथिंबीर नेहमी जास्त घालावी. त्याचा रंग अशा प्रकारे काळा येतो. जार हिसळून घेतलेले पाणीसुद्धा याच्यामध्ये घालून घेतले. आता पुन्हा एकदा एकसारखे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. फोडणीमध्ये सुद्धा कोथिंबीर घातली का चव खूप छान लागते. गॅस मंद आचेवरती ठेवून झाकून ठेवायचे 5 मिनिट. 5 मिनिटानंतर काढल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. मसाल्याने बघा किती छान तेल सोडले आहे. इतकं सुंदर दिसत आहे हा काळा मसाला आणि घरगुती मसाला असल्यामुळे सुगंध छानच येतो. आता याच्यामध्ये चांगले उकळी आलेले गरम पाणी घालायचे आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून घेतल्यानंतर चांगले ढवळून घेतल्यावरती वड्या कितपत शिजल्या हे वाटीमध्ये काढून बघायच्या. तुम्हाला दाखवते मी. अजून थोड्याशा कच्च्या आहे, जास्त नाही. 2-3 मिनिटाची उकळी दिली तरी वड्या शिजून निघतील. शेवटला 1 चमचा गरम मसाला घालून चांगले ढवळून घेतल्यावर झाकण ठेवून द्यायचे 3 मिनिट. 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. इतका सुंदर सुगंध येत आहे रस्स्याचा. वड्या चांगल्या शिजल्या की नाही ते पहिलं चेक करूया. एका प्लेटमध्ये काढून घेते. पुन्हा एकदा आपल्याला वडी चेक करायची आहे. वडी बघा किती मस्त मऊ शिजवून झाली. तुमच्याकडे याला वड्या म्हणतात की सांडगे म्हणतात
मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता याच्यावरती छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. असा हा सांडग्या वड्याचा रस्सा कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फोटो आणि व्हिडिओमध्ये फरक असल्यामुळे आणि तसेच व्हाईट प्लेटमध्ये काढल्यामुळे रंग अजून त्याचा डार्क दिसत आहे. पूर्ण व्हिडिओला मी फिल्टरचा वापर नाही केला, जे ओरिजिनल आहे तेच दाखवत आहे. तेव्हा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत तुम्हाला माझा सर्वांना नमस्कार.